नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आजच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लक्षात ठेवा, अतिशय आयएमपी टॉपिक, सरळ सेवेपासून तुम्ही एमपीएससी घ्या किंवा एसएससी, आयबीपीएस, टीसीएस पॅटर्न, त्याच्यानंतर ऑल प्रकारच्या सरळ सेवा एक्झाम्स, बँकिंग एक्झाम्स मध्ये अतिशय आवडतीचा टॉपिक म्हणजे पॅराजंबल आहे. याच टॉपिक मध्ये जवळजवळ तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन्स कधी कधी विचारले जातात आणि म्हणून या टॉपिक कडे अगदी सहेतुक आपल्याला बघावं लागेल. म्हणून वेळ न घालवता डायरेक्ट टॉपिक मध्ये जाऊयात. या टॉपिकला आणखी एक नाव आहे मित्रांनो, पॅराजंबल म्हणजेच काय, ज्याला नाव आहे सेंटेन्स रिअरेंज करणे. सेंटेन्स रिअरेंज म्हणजे काय, याला सरळ सरळ सांगतो. 2 टॉपिक आहेत. एक असतो वाक्याची पुनर्रचना करायची, वाक्य पुनर्रचना. आता वाक्य पुनर्रचना म्हणजे काय लक्षात ठेवा, वाक्य पुनर्रचना लक्षात ठेवायचं. ओके, चला, वाक्य पुनर्रचना करायची आहे. इथं पण पर्याय येतो मराठीमध्ये. आता वाक्य पुनर्रचना म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, वाक्य हे प्रॉपर सिक्वेन्सने आपल्याला लावायचे असतात. प्रॉपर सिक्वेन्स महत्वाचा असतो, प्रॉपर सिक्वेन्स लावायचा असतो. आता याला अजून एक नाव आहे, लक्षात ठेवा. वाक्य पुनर्रचना ठीक आहे, पॅराजंबल ठीक आहे, पण याला जोडून आणखी एक टॉपिक घेतो, त्याचं नाव आहे वर्ड रिअरेंजमेंट. वर्ड रिअरेंज करणे. ओके, 2 गोष्टी आहेत. वर्ड रिअरेंजमेंट, त्याच्यानंतर तुम्हाला वर्ड्स आणि फ्रेजेस दिले जातील, त्या फ्रेजेस रिअरेंजमेंट करायचे असतील. ओके, चला लक्षात ठेवा. पॅराजंबल म्हणजे काय, तर तुम्हाला सेंटेन्स रिअरेंजमेंट करायचं, त्याच्यानंतर त्याला जोडूनच टॉपिक आहे, त्याचं नाव आहे वर्ड रिअरेंजमेंट, आणि त्याला जोडूनच वर्ड रिअरेंजमेंट किंवा फ्रेज तुम्हाला रिअरेंज करायचे असतात. कधी कधी एकच वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याचं तुम्हाला काय करायचंय, डिवायडेशन दिलं जातं. ए बी सी डी कसं दिलं जातं आपण पुढे बघणार आहे. ABCD अशा पार्ट मध्ये एकच वाक्य काय केलं जातं, डिवाइड केलं जातं, आणि त्याच वाक्याचं तुम्हाला काय करायचंय, प्रॉपर सिक्वेन्स लावायचा असतो. आणि मग त्याच्याकरिता प्रॉपर सिक्वेन्स संकल्पना म्हणजेच पॅराजंबल आहे, म्हणजे सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे. पण कधी कधी त्याच्यामध्ये वर्ड्स असतील आणि इतर फ्रेजेस, कारण सेंटेन्स बनतंय याचा अर्थ त्याच्यात वर्ड्स आणि फ्रेजेस एकत्र आलेले असतात, ते आपल्याला काय करायचे असतात, रिअरेंज करायचे असतात. त्यामुळे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि मी सांगतो तुम्हाला अतिशय महत्वाचा आणि आयएमपी टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ग्रामर आणि व्होकॅब दोन्ही चेक केलं जातं. तुमचं ग्रॅमॅटिकल नॉलेज किती आहे, तुम्ही ग्रामरवर किती तुमची कमांड आहे, या गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जातात. आणि म्हणून बोथ ग्रामर आणि व्होकॅब दोन्ही गोष्टी याच्यासाठी आयएमपी असतात, ती गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, चला, आणि मग लगेच बरोबर पुढच्या सेशन मध्ये आपण पॉइंट मध्ये जाऊयात. बघा, सेंटेन्स रिअरेंज कशाला म्हणायचं, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, साध्या सरळ भाषेमध्ये आपण शिकूयात. परंतु साधा सरळ काम आहे. काय माहिती का, सेंटेन्स रिअरेंज मूळ शब्द काय, अरेंज करणे. अरेंज करणे म्हणजे योग्य क्रमाने लावणे. बघा, शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, योग्य क्रमाने जाणे, योग्य क्रमाने लावणे. ओके, जो डिसेंट ऑर्डर, बघा, जो अयोग्य ऑर्डर आहे, जो प्रॉपर ऑर्डर नाही, त्यालाच प्रॉपर ऑर्डरने आपल्याला सिक्वेन्सने वाक्य जोडायचे असतात. कधी कधी एकच वाक्य जोडायचं असतं, किंवा कधी कधी एकापेक्षा जास्त, म्हणजे काय, बरोबर 4 किंवा 5 लाईनचा आपल्याला पॅसेज येताना जातो. लाईनचा एक पॅसेज असतो. ओके, आणि तो पॅसेजच आपल्याला डायरेक्ट रिअरेंज करायचा असतो. एकापेक्षा मल्टी सेंटेन्सेस तिथं असतात आणि तो आपल्याला काय करायचा असतो, रिअरेंज करायचा असतो. लक्षात ठेवायचं, त्यालाच म्हणायचं सेंटेन्स रिअरेंजमेंट. ओके, वाक्याची पुनर्रचना करायची आहे. बघा, इज वन ऑफ द इम्पॉर्टंट अँड इझिएस्ट सेक्शन ऑफ द इंग्लिश लँग्वेज. तो इंग्लिश लँग्वेज मधला एक वन ऑफ द इझिएस्ट सेक्शन आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे आपल्याला प्रॉपर जावं लागतंय. ओके, आता लक्षात ठेवायचं. बघा, इझिएस्ट सेक्शन इन इंग्लिश लँग्वेज. बघा, इट कन्सिस्ट, याच्यामध्ये काय विभागलेलं आहे, ऑफ अ ग्रुप ऑफ जम्बल्ड अप सेंटेन्सेस. अयोग्य क्रमाने दिलेली वाक्य असतात. जे सेंटेन्स दिलेले असतात त्यांचा योग्य ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स नसतात. सेंटेन्स जरी करेक्ट असतील तर ते सेंटेन्स योग्य क्रमाने असतात. म्हणजे फर्स्ट ऍक्शन काय झाली, त्याच्यानंतर नेक्स्ट ऍक्शन काय झाली, कोणत्या गोष्टीचा कोणत्या गोष्टीवर परिणाम झाला, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आणि म्हणून रिझन असेल, रिझल्ट असेल, किंवा त्याला आपण इफेक्ट असेल, कुठं कंडिशन दिलेली असेल, हे कोणता सिक्वेन्स कुठं घ्यायचा, हे प्रॉपर गोष्टी ह्या ग्रॅमॅटिकल नॉलेज शिवाय आपल्याला कळत नाही. आणि म्हणून ग्रामरच्या काही टॉपिक्स वरती आपली कमांड असणं गरजेचं आहे. ते कसं कसं पाहिजे, कोणत्या गोष्टी आयएमपी आहेत, त्या गोष्टी आपण बघूयात. बघा, ओके, आर फ्रेजेस, पी किंवा आर एस म्हणतो त्याला आपण. ओके, म्हणजे काय, तुम्हाला पी सेंटेन्स दिलं जातं,
त्याच्यानंतर क्यू सेंटेन्स दिलं जातं, त्याच्यानंतर आर सेंटेन्स आणि इकडं यस सेंटेन्स सुद्धा 4 नंबरला दिलं जातं. ओके, आणि इथं रिअरेंजमेंट नो रिक्वायर्ड म्हणजे कुठलीच रिक्वायरमेंट नसते, ऍज इट इज ते प्रॉपर वे असतो, कधी कधी असा ऑप्शन येतो. ओके, त्या पद्धतीने तुम्हाला 4 ऑप्शन येतील. नेक्स्ट, दे विल गिव्ह यू 4 or 5 सेंटेन्सेस. बघा मी आता सांगितलं किती 4 किंवा 5 वाक्य आपल्याला देतील. दुसरी गोष्ट, विच लॅक ऑफ कोहेरन्स काय कनेक्शन इन जम्बल्ड ऑर्डर. जम्बल्ड ऑर्डर मध्ये दिलेले असतात, त्याला आपल्याला काय करायचंय, प्रॉपर ऑर्डरने घ्यायचंय. त्यालाच काय करायचंय, प्रॉपर ऑर्डरनी त्याला आपल्याला लावायचंय, त्यालाच म्हणायचं पॅराजम्बल. चला, वेगळं काही नाही, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर सेशन व्यवस्थित करायचे, काही 1-2 सेशन होतील, तुम्हाला याच्यावरती बरोबर कमांड येऊन जाईल. काय काय करायचंय, काय करायचं मी सगळ्या गोष्टी सांगतो, आणि मग एक्झाम्पल्स पण आपण चांगल्या पद्धतीने सोडवणार आहोत. बघा, वी मस्ट रिअरेंज, आपल्याला अरेंज करणं गरजेचं आहे. सब्जेक्ट आला, वर्ब आला, हेच ग्रामर आहे. आता वी नंतर मस्ट आला, आता मस्ट नंतर रिअरेंज का, मस्ट नंतर आणि रिअरेंज अगोदर का नाही, ते ग्रॅमॅटिकल कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये काय की तुम्हाला मॉडेल ऑफ द नंतर V1 असतं, म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, मॉडेल प्लस काय असतं, V1 असतं. म्हणजे मॉडेल प्लस V1 असतं, हे ग्रॅमॅटिकल नॉलेज आपल्याला असल्याशिवाय एखाद्या पार्टचा शेवट हा मस्ट झाला एखाद्या फ्रेजचा, आणि एखाद्या फ्रेजची सुरुवात ही रिअरेंज झाली. मग या मस्ट नंतर असं काही वाक्य घ्यावं लागेल की ज्याच्या सुरुवात एका V1 झालेली आहे, म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने झालेली आहे, तेव्हा तुम्हाला तिथं योग्य रिअरेंजमेंट करता येईल. हेच ग्रामर आहे. ओके, रिअरेंज द सेंटेन्स, ऑब्जेक्टिव्ह वाक्यातलं हे वर्ब आहे, लॉजिकली हे वाक्यातलं ऍडवर्ब आहे, मग हे बेसिक स्ट्रक्चर आहे इंग्रजी मधलं. ओके, बघा, हेच वाक्य जर मी फोडलं तर अर्थ काहीच कळणार नाही आपल्याला, त्याचं मिनिंग नाही समजणार आहे. याच्याकरिता हे आणते इन द ओरिजिनल सिक्वेन्स. लॉजिकली तुम्हाला ओरिजिनल सिक्वेन्स लावायचा, जो काही एक मिनिंगफुल थॉट तयार करेल, एक प्रॉपर ऑर्डर आपल्याला बनवायची, ज्याच्यामुळं तो कॉन्सेप्ट काय होईल, प्रॉपरली समोरच्याला कळून जाईल. त्याच्याशिवाय वाक्याचा किंवा त्या पॅसेजचा अर्थ बिलकुल समजणार नाही. कोणती घटना कुठे घ्यायची हे आपल्याला खूप महत्वाचं असतं. चला पुढं. विथ बेसिक नॉलेज ऑफ इंग्लिश यू कॅन इझिली गेट फुल मार्क्स इन दिस सेक्शन. या सेशन मध्ये तुम्ही जर ग्रामर वरती कमांड मिळवली, सांगितलेले टॉपिक जर आपण व्यवस्थित केले, तर या टॉपिक मध्ये तुम्हाला चांगले मार्क पडायला काहीही हरकत नाही. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, चला, म्हणून IMP टॉपिक आहे, याच्यावरती प्रश्न आहेत. कदाचित आज सुद्धा धर्मादायचा पेपर झाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला या टॉपिक वरती प्रश्न आहेत, जे आपण टेस्ट मध्ये सुद्धा दिलेले आहेत. ओके, चला, तुम्हाला काल जर ती अपलोड झालेली असेल तर मग अजून त्याचा फायदा झाला असेल. ओके, बघा, टाइप्स ऑफ पॅराजम्बल. आता नेमकं पॅराजम्बलचे प्रकार कुठले कुठले पडतात, IMP वर का लक्षात ठेवा. सेंटेन्स बेस्ड पॅराजम्बल म्हणजे काय, वाक्यावरती अवलंबून असतात. सेंटेन्स बेस्ड म्हणजे वाक्यावरती अवलंबून. इथे तुम्हाला छोटी छोटी वाक्य दिली जातील, त्याच्यावर अवलंबून असणार हा पॅसेज आहे. ओके, ज्याच्यामध्ये 4-5 सेंटेन्सेस दिले जातील तुम्हाला. ओके, 4-5 सेंटेन्सेस तुम्हाला काय केले जातील, दिले जातील, आणि त्याचा तुम्हाला योग्य असा सिक्वेन्स लावायचा आहे. ओके, बघा, नेक्स्ट, टू बी अरेंज लॉजिकली. पॅराग्राफ बेस्ड पॅराजम्बल असतं विथ ऑप्शन्स. म्हणजे काय, गिव्ह मल्टिपल चॉईस ऑप्शन्स टू कम्प्लीट. तुम्हाला एक समजा पॅसेज दिलाय, ठीक आहे, आणि या पॅसेज मध्ये तुम्हाला फिलर दिले. काय दिले, फिलर. जसा टॉपिक आहे आपल्याकडे एक क्लोज टेस्ट नावाचा एक टॉपिक आहे, जो आपल्याला बघायचा आहे. क्लोज टेस्ट प्रमाणे कधी कधी दिलं जातं, तुम्हाला तिथं ऑप्शन्स फिल करायचे असतात. ओके, आणि मग दुसरी गोष्ट, फिलिंग द ब्लँक पॅराजम्बल. सेम आलं, फिलिंग द ब्लँक्स म्हणजेच काय, फिलर. ओके, इथं तुम्हाला फिल करायचं असतं. फिलर्स मध्ये येत असताना काहीतरी मोकळ्या जागा दिल्या जातील, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स म्हणजे काय, वेगळं काही नाही. त्याला फिलिंग द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा, एवढंच आहे. पाठांतर करायची गरज नाही त्याला. ओके, इंग्लिश आहे म्हणून वेगळं त्याला हे करायची गरज नाही. साधं सरळ काम आहे. सेंटेन्स बेस्ड असतात, पॅराग्राफ बेस्ड असतात, आणि फिलिंग द ब्लँक मध्ये पॅराजम्बल आपल्याला विचारले जातील. वन सेंटेन्स मिसिंग, यू मस्ट गेज इट्स पोझिशन. तुम्हाला एक पॅसेज दिला आणि एक मध्येच वाक्य मिनिंगफुल करण्यासाठी आपल्याला एक ऑप्शन तिथं टाकावा लागतो, आणि खाली 4 ऑप्शन दिले जातील. त्या 4 ऑप्शन मधला योग्य तुम्हाला पर्याय तिथं टाकावा लागेल, जेणेकरून वाक्य आपलं काय होणार आहे, योग्य ऑर्डरनी, डिसेंट ऑर्डरनी होणार आहे. ओके, आणि डिसेंट ऑर्डर झाल्याच्या नंतर ते मिनिंगफुल पण होणार आहे.
लक्षात आलं. म्हणून शब्दाचा क्रम हा अत्यंत अयंत असतो. शब्दाचा क्रम प्रॉपर असल्याशिवाय वाक्य अर्थपूर्ण बनत नाही. चला ओके, सेंटेन्स बेस्ड पॅराजंबल आहे, पॅराग्राफ बेस्ड पॅराजंबल आहे आणि फिल इन द ब्लँक पॅराजंबल आहे. ओके, हे आयएमपी वर का नीट आहे का. कोणत्या एक्झामला पॅटर्न चेंज होतो, कोणत्या एक्झामला पॅटर्न ऍक्सिडेंटली चेंज होतो आणि मग पोरं म्हणतात अरे मास्टर प्रश्न एक आला तू शिकवलं वेगळं, असं नाही होणार आहे. जसा कसं सांगतो याच्या बाहेर काही येणार नाही. ओके चला, आणि पॅराजंबलचा प्रश्न नाही आला तरी सुद्धा काही अडचण नाही. का सांगू का तुम्हाला, लक्षात ठेवा हा टॉपिक असा आहे की तुमचं ग्रॅमॅटिकल नॉलेज इम्प्रूव्ह करतो. तुम्हाला ग्रॅमॅटिकल नॉलेज इम्प्रूव्ह करायला हा टॉपिक भाग पाडतो. लक्षात ठेवा, ग्रॅमॅटिकल नॉलेज वाढवायला हा टॉपिक भाग पाडतोय. तुम्हाला लक्षात ठेवायचं कसा भाग पडतोय, तर त्याच्याशिवाय नाही सोडत नाही. मग काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्यात पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला हा टॉपिक वरती कमांड नाही मिळवता येणार. या टॉपिक वरती जर तुम्हाला मास्टर बनायचं असेल, या टॉपिक मध्ये जर तुम्हाला यू हॅव टू प्रॅक्टिस अगेन अँड अगेन. ओके, किंवा या टॉपिक मध्ये तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला प्रॉपर करावं लागेल. लक्षात ठेवा, आणि मिळवू शकता. बेसिक बरोबर काही टेक्निक आहेत, त्या टेक्निक सांगतो काय करायचे. कोणत्या टेक्निक्स आपल्याला वापराव्या लागतील, तर पहिलं आयडेंटिफाय द ओपनिंग सेंटेन्स. ओपनिंग सेंटेन्स म्हणजे काय, सुरुवातीचं वाक्य आपल्याला बरोबर आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. म्हणजे इथं नीट आहे का, नोट्स तुम्हाला पाठवलेली मी. ओके, सांगितलेलं नसेल आली तर लगेच मेसेज करा, येऊन जाईल. ओके, आयडेंटिफाय द ओपनिंग सेंटेन्स म्हणजे काय, सुरुवातीचे वाक्य. काय म्हणलं मी, सुरुवातीचे वाक्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, वाक्याची सुरुवात करता आली पाहिजे. ओके चला, सुरुवात तुम्हाला करता आली पाहिजे. सुरुवात कुठून झाली बघा, युजली इंट्रोड्यूस द मेन आयडिया ऑर टॉपिक. बरोबर, मेन आयडिया ऑफ टॉपिक तुम्हाला तिथं बरोबर दिलेली असते, ती ओळखता आली पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड द टोन ऑफ द ऑथर, म्हणजे लेखकाचा जो रोख आहे, लेखकाचा रोख किंवा त्या पॅसेज मध्ये त्यानं काय दिलंय, त्या पॅसेजचा विषय. ओके, सारांश तुम्हाला काढता आला पाहिजे, ज्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला टॉपिक आणखी प्रश्न सोडवण्यासाठी इझी होणार आहे. ओके बघा, आयडेंटिफाय द सम फ्रेजेस लाईक वन्स अपॉन अ टाइम, एके वेळी असं झालं, असं दिले जातात. ह्या फ्रेजेस वन्स अपॉन अ टाइम, इन द बिगिनिंग, नाउ डेज, यस्टरडे, टुडे, टुमारो, असे काही जे वर्ड्स असतात त्या वर्ड्स कडे काळजीपूर्वक आपल्याला लक्ष द्यायचं. बघा बरं का, नीट आहे का. एकेकाळी काय झालं हे तिथं सांगितलेलं असतं. म्हणजे तुम्हाला वेगळं काही करायचं नाही, तुमचं ग्रामरवरती या छोट्या छोट्या गोष्टीवरती आपली कमांड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा. ओके, आता बघा, आयडेंटिफाय द क्लोजिंग सेंटेन्स. सुरुवातीचं वाक्य आलं पण क्लोजिंग सेंटेन्स पण ओळखता आलं पाहिजे. म्हणजे वाक्याचा शेवट, वाक्याच्या किंवा जो तुमचा तिथं पॅसेज तयार होणार आहे, पॅसेजचा शेवट काय आहे ते पण आपल्याला कळलं पाहिजे. शेवटी काय येणार आहे. ओके, कन्क्लूड्स बघा, इट युजली बरोबर समराइज ऑर कन्क्लूड्स द पॅराग्राफ लाईक देअर फोर, द, सेन्स, फायनली असे वर्ड येतात. फायनली हे झालं, हेन्स, दस, देअर फोर, हे जे कंजंक्शन्स किंवा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. ओके, किंवा कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब्स आहेत, हे काय करतात, वाक्यामध्ये येतात. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला काय शेवटचं सेंटेन्स, सुरुवातीचं सेंटेन्स सुद्धा ओळखता आलं पाहिजे. ओके, आणि सर्वांनी आपोआप हे पॉईंट काही पाठ करायची गरज नाही, सर्वांनी ते आपोआप होणार आहे. ओके चला, बेसिक पॉईंट काय आहेत, आयडेंटिफाय द ओपनिंग सेंटेन्स, आयडेंटिफाय द क्लोजिंग सेंटेन्स, फाइंड लिंकिंग वर्ड्स, कनेक्टर्स. तेच आता सांगितलं बरोबर. कनेक्टर्स म्हणजे काय, कंजंक्शन्स. कनेक्टर्स म्हणजे कोण माहितीये का, कंजंक्शन्स आपल्याला ओळखता आले पाहिजेत. कनेक्टर कोणते येतील तिथं, कनेक्टर कशावर डिपेंड करतं, तर त्या दिलेल्या वाक्यामध्ये आता समजा इथं रिझन असेल. ओके, त्या रिझनचा इकडं काहीतरी रिझल्ट दिलेला असेल, ज्याला आपण इफेक्ट म्हणतो. ओके चला, दोन ऑपोजिट आयडिया असतील. ओके, बट येणार आहे, दोन अल्टरनेट आयडिया असतील, इधर ऑर येणार आहे. ओके, तुम्हाला काय कधी ऍडिशन असेल, अँड येणार, नॉट ओनली बट ऑल्सो येणार, की नाही. म्हणजे तुम्हाला तिथे ऍडिशन दाखवायचं आहे का, अल्टरनेशन दाखवायचं आहे का, रिझल्ट इफेक्ट दाखवायचा आहे का, रिझन दाखवायचं आहे, त्याच्यानुसार तो कनेक्टर तिथे वापरलेला असणार आहे. म्हणून तुम्हाला कंजंक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कंजंक्शन्स वरती हा पॉईंट असतो. बऱ्यापैकी कनेक्टर्स वरून सुद्धा तुम्हाला याचे आन्सर्स काढता येतात. डू अंडरस्टँड.
आणि म्हणून कनेक्टर्स कडे कन्व्हेन्शन्स कडे थोडंसं लक्ष द्यावं, ग्रामर वरती तुम्हाला या गोष्टी काम करावं लागेल. नेक्स्ट काय म्हणले, कॉज किंवा इफेक्ट. आता सांगितलं बिकॉज, सो, दिअर फोर, दिस, हेन्स. ओके, त्यामुळं कॉज किंवा इफेक्ट परिणाम सांगणारी, कारण सांगणारी. ओके, त्याला आपण काय म्हणूयात, एखाद्या विशिष्ट गोष्टीचा बरोबर कारणाचा परिणाम काय झाला यावरती सुद्धा तिथं आपल्याला कन्व्हेन्शन आलेलं असतं. म्हणून अगोदर रिझन, अगोदर इफेक्ट खूप आहे बरं काय, त्याचं व्हॅल्यू तुम्हाला कळू द्या. मी काय सांगतो, कॉज इफेक्ट लक्षात आलं का? चला, बेसिकली काय तर साधं सरळ सेंटेन्स तुम्हाला येईल, एखादी गोष्ट अशी झाली म्हणून त्याचा परिणाम असा झाला नाही. लक्षात आलं का? चला, म्हणजे काय बघा, सी डिडंट कम because she was ill. बरोबर, काय असेल ती आजारी होती म्हणून ती येऊ शकली नाही. सी डिडंट कम बिकॉज सी वॉज इल. सी वॉज इल. ओके, लक्षात ठेवा, सी वॉज इल दिअर फोर. लक्षात ठेवा मी काय सांगतो, म्हणजे बेसिकली आपल्याला कळलं पाहिजे ती आजारी असून सुद्धा आली नाही किंवा ती आजारी असल्यामुळे आली नाही, म्हणजे तिथं रिझन झालं आणि रिझन झालं आणि त्याचा रिझल्ट झाला. वाक्यात हे सिक्वेन्स करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कन्व्हेन्शन कोणत्या प्रकारचं वापरलंय त्याच्यानुसार तुम्हाला तिथं त्याचं सेंटेन्सचा सिक्वेन्स घ्यावा लागेल. म्हणून तुम्हाला थोडीशी कमांड तुमची एक बेसिक ग्रामरवर तर पाहिजे, त्या ग्रामर मध्ये तुमचे पार्ट्स ऑफ स्पीच वरती कमांड पाहिजे, पार्ट्स ऑफ स्पीचेस वरती कमांड पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच तर कमांड पाहिजेच आहे बरोबर, त्याच्यानंतर तुम्हाला क्लॉजेस वरती कमांड गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला बेसिकली जर आपण म्हणलं तर ग्रामर मधले जे आर्टिकल्स आहे हे सगळं सांगणार आहे तुम्हाला मी. आर्टिकल्स किंवा युटीसी म्हणतो, कारण मी ते पुढे सांगणार आहे मी. या सगळ्या टॉपिक्स वरती बेसिक तुमची कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर तुमची कमांड असणं आवश्यक आहे. त्याच्याकरिता तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागेल. कॉज इफेक्ट सेम, कॉन्ट्रास्ट आता विरोधाभास आहे. लक्षात ठेवा का, म्हणजे मी तुला 1,00,000 रुपये दिले असते पण माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. म्हणजे हे काय झालं, परंतु आलं ना, न्यूनत्व कमतरता सांगण्याचं काम तिथे केलं होतं आणि म्हणून कॉन्ट्रास्ट ऑपोजिट, ऑल्दो येट. ओके, चला, तरी देखील म्हणजे इथं दो, ऑल्दो, इवन दो, येट हे सगळे कोण आहेत रे, कंजंक्शन्स आहेत. या कंजंक्शन्स वरती सुद्धा तुम्हाला ओके थोडस काम करावं लागेल, जे ऍप्लिकेशन मध्ये आपण करतो. चला, ऍडिशन आले. ऍडिशन म्हणजे काय, ऑल्सो, मोर एव्हर बरोबर, फर्दर मोर, हे सगळे ऍडिशन सांगणार आहे. ओके, ऑल्सो नावाचा शब्द येतो बघा. ऑल्सो म्हणलं की पुढे काहीतरी ऍडिशनल माहिती असणार आहे. ऑल्सो म्हटलं की पुढे काहीतरी ऍडिशनल इन्फॉर्मेशन तिथं दिलेली असणार आहे आणि मग ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला सांगता आली पाहिजे. लक्षात येतं का? पुढे सिक्वेन्स आहे. ओके, सिक्वेन्स कोणाचा, डे, नेक्स्ट, लेटर, आफ्टर, फायनली, असे जे वर्ड आले किंवा असे जे टायमिंग ऍडवर्स आले, हे टायमिंग ऍडवर्स सुद्धा आपल्याला योग्य ठिकाणी वापरता आले पाहिजेत आणि म्हणून याच्यावर आपली कमांड पाहिजे. प्रत्येक शब्दाकडे काय दिले, कॉन्ट्रास्ट दाखवलंय, अपोजिशन दाखवलंय, बरं कॉज दाखवलंय, अल्टरनेटिव्ह गोष्टी दाखवल्यात, काय दाखवलंय याच्यावरती सेंटेन्सचा सिक्वेन्स ठरत असतो. ना की तुम्ही तिथं वाक्याकडे नुसतं बघत बसलंय तर कधीही सुटणार नाही. काय दिलं असणार आहे देऊन कुठला तरी थॉट तिथं आपल्याला कम्प्लीट करायचा असतो आणि तो कम्प्लीट करायचा आहे, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. लक्षात ठेवा, काही वेळेला काही पॉईंटवरून काही सेकंदात उत्तर निघून जातं, ते आपण क्वेश्चनच्या माध्यमातून पाहणार देखील आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं आपल्याला ह्या बेसिक टेक्निक्स वापरणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट काय पॉईंट बनतोय बघा, आयडेंटिफाईंग प्रोनाउन रेफरन्स. खूप IMP आहे तुम्हाला. म्हणजे काय, तुम्हाला सर्वनामांचा वापर वाक्यात केलेला पाहिजे. नीट आहे का, वाक्यात सर्वनामांचा वापर करायला पाहिजे. सर्वनामांचा वापर, आता सर्वनामांचा वापर म्हणजे काय, प्रोनाउनचा वापर असेल म्हणजे कसा, तुम्हाला प्रोनाउन्स कुठले आहेत ते बघा. ही वापरलेलं असेल, वाक्यात सी वापरलेलं असेल, वाक्यात इट वापरलेलं असेल, वाक्यात आय वापरलेलं असेल, वाक्यात यू वापरलेलं असेल, वाक्यात वी वापरलेलं असेल, सेंटेन्स मध्ये कोणत्या तरी दे वापरलेलं असेल. लक्षात ठेवा मी काय सांगतो. लक्षात आलं? चला, आय, वी, यू, ही, सी, इट, दे, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी कुठेतरी आपल्याला कळल्या पाहिजे. म्हणजे हे जे प्रोनाउन आहेत त्याच्यानंतर दॅट, इतर प्रोनाउन्स पण आहेत, एवढीच प्रोनाउन आहेत, हे फक्त पर्सनल प्रोनाउन झाले. हे प्रोनाउन्स कोणासाठी आले, ही कोणासाठी येणार आहे, सिंग्युलर काउंटेबल नाउन साठी येणार आहे.
सी कोणासाठी येणार आहे? सिंग्युलर काउंटेबल फिमेल नाउन साठी येणार आहे, फिमेल जेंडर साठी येणार आहे. इट कोणासाठी? नॉन लिव्हिंग थिंग साठी येऊ शकतं, कलेक्टिव्ह नाउन साठी येऊ शकतं. त्याच्यानंतर आय कोणासाठी येणार आहे? स्वतःसाठी आय प्रोनाउन वापरतो. वी कोणासाठी आहे? प्लुरल नाउन साठी, फर्स्ट पर्सन साठी आपण वी वापरणार आहोत. यू कोणासाठी येतं? सेकंड पर्सन साठी येतं, बरोबर. दे असेल ते अनेक या अर्थाने दे येतं, म्हणजे दे हे प्लुरल थर्ड पर्सन साठी वापरलं जातं. दॅट कोणासाठी आलंय? म्हणजे वाक्यात एखाद्या वाक्याची सुरुवात प्रोनाउनने झाली, याचा अर्थ ते प्रोनाउन वाक्यात अगोदर कोणत्या तरी नाउन साठी आलं हे मात्र फिक्स आहे. लक्षात येते का मी काय सांगतो? तुम्हाला वाक्यात प्रोनाउन आलंय म्हणजे इथं साधी सरळ संकल्पना म्हटली. मी सांगितलं वाक्यात प्राजक्ता इज ब्युटिफुल. वाक्य काय सांगितलं? प्राजक्ता इज ब्युटिफुल. आता मला जर मी वाक्यात सी वापरलं, एस ए सी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो, बरोबर, वाईज, बरोबर, सी इज वाईज, सी इज क्लेवर. आता मला लक्षात ठेवा, इथला जो सी आलाय, ए लक्षात ठेवायचं, इथला जो सी आला तो कोणासाठी आला? प्राजक्तासाठी आला. याचा अर्थ असा होता, हे बरोबर समोर लक्ष द्यायचं, वाक्य नीट ऐका. मी काय म्हटलं, इथं तुम्हाला प्राजक्तासाठी तुम्हाला इथं सी वापरलाय, म्हणजे 100% एक गोष्ट फिक्स आहे, प्राजक्ता नावाचं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स सुरुवातीला येणार आहे आणि सीचं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स त्या सेंटेन्सच्या नंतर पुढे कुठेतरी येणार आहे. ही गोष्ट फिक्स आहे. म्हणजे प्रोनाउनचं नॉलेज असणं आपल्याला खूप IMP आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला टॉपिकचं कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे. डू यू अंडरस्टँड? टॉपिक तुम्हाला बाइंड करता आले पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही बाइंड करणार आहेत, ज्यावेळेस तुम्हाला टॉपिकचं एकत्रीकरण करता येणार आहे, त्या दिवशी तुम्हाला ग्रामरवरती मास्टर मिळवता येणार आहे, ग्रामरवरती चांगले मार्क्स मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला हे बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. चला, याच्याकरिता या गोष्टी आहेत. ओके, चला, म्हणजेच हे पर्सनल प्रोनाउन असतील, इतर प्रोनाउन्स असतील, हे सगळे प्रोनाउन्स वरती आपली बेसिक कमांड असणं खूप IMP आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलंय, लाईक ही असेल, सी असेल, इट, आता सांगितलेले सगळे प्रोनाउन्स. ओके, दिस, दॅट, दिस, दोज, एव्हरीबडी, एनीबडी, समबडी, नोबडी, एनिथिंग, नथिंग, समथिंग, कोणतेही प्रोनाउन असू द्यात, किंवा कुठलं डिटरमाइन वापरलाय, फ्यू असेल, सम असेल, एनी असेल, इनफ असेल, कोणतेही डिफरंट किंवा इनडिफरंट डिटरमाइनर येऊ द्या किंवा आर्टिकल येऊ द्या किंवा प्रोनाउन येऊ द्या, तुम्हाला तिथं बघावं लागेल. बघा, रेफर्स टू समथिंग मेन्शन अर्लियर, आता सांगितलं प्राजक्ताचा उल्लेख फर्स्ट टाइम केला होता, म्हणजे जर त्याचाच उल्लेख अगोदर कुठेतरी केलेला असेल त्या नाउनचा, तर ते नाउन्स आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि याच्याच साठी प्रोनाउन वापरलंय ही देखील गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. ओके, आता बघा, सो इट कॅन नॉट बी इन द फर्स्ट सेंटेन्स. जे नाउनने सुरुवात झाले ते फर्स्ट सेंटेन्स असू शकतं. प्रोनाउन वाले सेंटेन्स फर्स्ट कधी येणार नाही, कारण वाक्याची सुरुवात ही नाउन नसते. डायरेक्ट प्रोनाउन वाक्य सुरुवात होत नाही. पॅराजंबल मध्ये लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, ही गोष्ट कळून येणार आहे. ओके, चला, काय अडचण नाही. नेक्स्ट पॉईंट बघूयात. बघा, आयडेंटिफाय आर्टिकल्स अँड नाउन, भारी काम आहे हे सगळं. मला नाउन्स आणि आर्टिकल्सचा अत्यंत क्लोजेस्ट काय आहे, रिलेशन आहे, अत्यंत जवळचा संबंध आहे. कारण का, नाउन आल्याशिवाय वाक्यात आर्टिकल येतच नाही. संकल्पना समजून घ्यायची. आणि मग इथं बघा, आयडेंटिफाय आर्टिकल्स अँड नाउन्स, कारण आर्टिकल्स कोण आहेत? तुमचा ए असेल, ॲन असेल, कुठे येणार आहे? 100% तो आर्टिकल शिकलो ना आपण, सिंग्युलर नाउन पूर्वी येणार आहे. सिंग्युलर नाउन पूर्वी तो येणार आहे ना, लक्षात ठेवायचं. आणि सिंग्युलर नाउन पूर्वी एक वेळाने येणार आहे, म्हणजे आर्टिकल कोणतं यूज करायचं ही गोष्ट सुद्धा आपल्याला तिथं समजणं गरजेचं आहे. लक्षात येतं मला. चला, नेक्स्ट काय म्हणलं बघा, दॅट इंट्रोड्यूस अ नाउन युजली स्टार्ट विथ ए ऑर एन and later sentence may refer to it with definite article. definite article आपल्याला येतं, म्हणजे काय, फर्स्ट टाइम बोललेलं असेल. आता मी सांगितलं, साधं सरळ सांगू तुम्हाला, काही विषय नाही. ओके, बघा, वाक्य घेऊया आपण एक, आय सॉ ए बॉय, पुढचं डॅश डॅश बॉय वॉज क्लेवर, डॅश डॅश बॉय वॉज क्लेवर. ए मला समजून घ्या. आता इथं काय होणार आहे, इथं तुम्हाला एखादं आर्टिकल टाकायचं आहे आणि इथं आर्टिकल टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं तुम्हाला त्याच नाउनचं रिपिटेशन झालंय, एकाच नाउनचं रिपिटेशन परत परत झालंय. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं तुम्हाला द डेफिनेट आर्टिकल वापरावं लागणार आहे. म्हणजे सेम नाउन जर तुम्हाला कुठे पुढे दिसलं तर डोळे झाकून लक्षात ठेवायचं, अरे ही सेंटेन्स याच्या नंतर येणार आहे. म्हणजे ए आणि ॲन नावाचं सेंटेन्स पहिल्यांदा येणार आहे आणि द नाउन असणारं सेंटेन्स नेक्स्ट टाइम येणार आहे, म्हणजे त्याच्या पुढे येणार आहे.
ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि म्हणून टॉपिक IMP आहे. चला, आयडेंटिफाय आर्टिकल्स अँड नाउन्स. तुम्हाला आर्टिकल आणि नाउन वरती काम करावं लागेल. चला, बाकी काही मुद्दा नाही. नेक्स्ट, इलिमिनेट ऑप्शन्स. अजून सगळ्यात पुढचा, स्टेप बाय स्टेप कसं जाता येईल आपल्याला या गोष्टी बघायला लागतील. स्टेप बाय स्टेप जायचंय. इलिमिनेट ऑप्शन्स म्हणजे काय, तुम्हाला पर्याय कट पद्धतीने जायचंय. पर्याय कट पद्धत वापरणे. पर्याय कट पद्धत तुम्हाला काय करायची, तिथं वापरायची आहे. संकल्पना समजून घ्या. आता बघा, पर्याय कट पद्धत वापरायची म्हणजे काय करायचं बघा. इफ ऑप्शन्स आर गिवन यूज एलिमिनेशन. तुम्हाला तिथे ऑप्शन दिले जातील का, 100% ऑप्शन दिले जातील. ओके, आणि त्या दिलेल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला एलिमिनेशन पद्धत वापरता आली पाहिजे. पर्याय कट पद्धतीने जाता आलं पाहिजे. का रे, अरे या लाईनची सुरुवात तर या सेंटेन्सची सुरुवात प्रणवने झाली आहे, म्हणजे वाक्याची सुरुवातीला तो येणार नाही. एखाद्या वाक्याची सुरुवात नाउन झाली सिंग्युलर, ओके, म्हणजे तिथं नाउनच वाक्य येणार आहे. आणि पुढचं येणारं वाक्य त्या नाउन साठीच कुठेतरी प्रोनाउन आलाय, म्हणजे फिमेल जेंडर असेल तर तिथं सी आलेलं असू शकतं, मेल जेंडर असेल तर तिथं ही आलेलं असू शकतं. गंमत समजून घ्या मी काय सांगतो. म्हणजेच काय, नाउन कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यावर त्याचं आर्टिकल ठरणार आहे किंवा प्रोनाउन ठरणार आहे. ओके, बघा मग हे तर सुरुवातीला येत नाही, हे सुरुवातीला येत नाही. आपण प्रश्नामध्ये बघूया, ते एलिमिनेट करून टाकायचे. रिमूव्ह दोज विथ इलॉजिकल. जे काय अयोग्य आहे ते काय करायचे, काढून टाकायचे. काढून टाकायचे म्हणजे कट करायचे. ओके, काढून टाकणे म्हणजे कट करणे. चेक करा म्हणजे बरोबर काय करा, चेक करायचे, तपासायचे. ग्रॅमॅटिकल अँड प्रोनाउन मिसमॅच सगळ्यात IMP बघा. व्याकरण आणि प्रोनाउन मिसमॅच सगळ्यात IMP मुद्दा आहे, सगळ्यात IMP आहे. ओके, पुढे बघा. द करेक्ट वन विल फील स्मूथ अँड नॅचरल वेन रीड अलाउड. कधी कधी काय असतं, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट रिपिटेशन करता, वाचता, परीक्षेच्या अगोदर आपण रिपिटेशन करू शकतो, लाऊडली वाचू शकतो, अलाउडली आपण काय करू शकतो, रीड करू शकतो. याच्यामध्ये काय करायचं आहे तर बाळांनो, बरोबर, करेक्ट वन विल फील स्मूथ अँड नॅचरल. तुम्हाला जर एका जे करेक्ट ऑर्डर आहे ना, ती वाचायला सुद्धा तुम्हाला, ओके, तुम्हाला वाचताना पण कळेल, वाचताना ओके योग्य वाटेल, योग्य आणि योग्य फ्लो वर तुम्हाला वाटणार आहे. त्यामुळं तुम्हाला योग्य पद्धतीनं थोडंसं रीड करून बघितलं की ऑप्शन एलिमिनेट करता येईल. अंदाजे 4 पैकी उत्तर देता का रे भावानो, अरे याच्या नावाने एक, त्याच्या नावाने एक, बरोबर, देवाच्या नशिबात असेल आमच्या दोघांचं यंदा व्हावं तर आन्सर माझं बरोबर येईल. आयुष्यात कधी बरोबर येणार नाही. लक्षात आलं का. चला, तुझ्या डोळ्यात देखत बरोबर तुझं हे होणार आहे, पण तुझं काही होणार नाही. म्हणून इथं लक्षात ठेवायचं, प्रॉपरली काम करा, वाचताना योग्य वाटेल असं वाक्य आपल्याला निवडावं लागतं. कुठेतरी तर्क लावावा लागेल का नाही, ओके, कुठेतरी प्रॉपर तुम्हाला सेन्स लावावा लागेल. लक्षात ठेवायचं, अंदाजे उत्तर द्यायचं नाही. पुढं, लुक फॉर लॉजिकल फ्लो. लुक फॉर लॉजिकल फ्लो. ओके, चला मग काय, टाइम ऑर्डर आहे, टाइम ऑर्डर आहे, बरोबर. बघा, टाइम ऑर्डर ज्याच्यामुळे कसं येतं तुम्हाला, त्याला टेन्स सिक्वेन्स म्हणूयात आपण. ओके, चला, काळानुसार टेन्स सिक्वेन्स म्हणून आपण. टेन्स सिक्वेन्स पण जमला पाहिजे, टेन्स सिक्वेन्स पण जमला पाहिजे. ओके, टेन्स काळानुसार योग्य वाक्यरचना आपल्याला काय करता आली पाहिजे, घेता आली पाहिजे. टाइम ऑर्डर जसं की प्रेझेंट, पास्ट, फ्युचर विथ टायमिंग ऍडव्हर्स. म्हणजे इथं जर तुम्हाला गेलं टायमिंग वर्ड दिलाय, टायमिंग वर्ड्स काय म्हणलं मी बघा, टायमिंग कोणत्या प्रकारचा आहे, टायमिंग ऍडवर्ब जर कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजेच टायमिंग ऍडवर्ब जर पास्ट असेल, टायमिंग ऍडवर्ब पास्ट असेल तर इकडं तुम्हाला बेसिकली वर्ब सुद्धा काय करावं लागेल, पास्ट मध्ये घ्यावं लागेल. जर वर्ब पास्ट असेल तर इकडे टायमिंग ऍडवर्ब पास्ट आलेलं असणार आहे. जर वर्ब प्रेझेंट असेल तर टायमिंग ऍडवर्ब सुद्धा तुम्हाला प्रेझेंट मध्ये आलेला असेल. ही गोष्ट आपल्याला कुठेतरी समजून घेणं आवश्यक आहे. लक्षात येते का. बाकी त्याच्यामध्ये काही मुद्दा नाही. लक्षात येते. चला, आणि म्हणून फॉर लुक फॉर लॉजिकल फ्लो बघा, टाइम ऑर्डर बघा, प्रॉब्लेम्स असतील, ऍडवर्स, त्याच्यानंतर प्रॉब्लेम, सोल्युशन, कॉज, इफेक्ट, क्वेश्चन, आन्सर, जनरल स्पेसिफिक आयडियाज आपल्याला वापरावे लागतील. हे सगळ्यांचा ताळमेळ लावला की प्रश्न सुटणार आहे. पण हे सायमल्टेनियसली आपल्याला ऑन दी स्पॉट करायचं असतं आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, योग्य आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. फायनल मॅन्डेटरी पेअर्स बरोबर कुठल्या विषय, सम सेंटेन्स ऑलवेज
गो टुगेदर बिकॉज दे डिपेंड्स ऑन इच अदर. काही फिक्स आहे ते नाही बदलता येणार आहे. बघा, रिपिटेशन ऑफ कीवर्ड्स ऑर आयडियाज, प्रोनाउन नाउन रिलेशनशिप, सिक्वेन्स मार्क, फर्स्टली सेकंडली देन, असे शब्द. आता देन म्हणलं का मग याच्या अगोदरचं वाक्य आणि पुढचं वाक्य आपल्याला कळलं पाहिजे. फायनली म्हणजे काय, शेवटी वाक्य, शेवटचं वाक्य असू शकतंय. सेकंडली दुसऱ्या म्हणजे फर्स्टली म्हणजे फर्स्ट वाक्य असू शकतं, फर्स्ट क्रम असू शकतो. म्हणजे तुमचा जो क्रम आहे तो क्रम कुठंतरी आपल्याला योग्यपणे जोडता आला पाहिजे. संकल्पना समजून घ्या. आणि मग याच्याकरिता ओके लॉजिकल, लुक फॉर लॉजिकल फ्लो. बघा, टाइम ऑर्डर, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर विथ टायमिंग ऍडव्हर्स. टायमिंग ऍडव्हर्स मध्ये आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील, बघाव्या लागतील. ओके, आणि मग या पद्धतीने आन्सर आहे, ओके, इफेक्ट, त्या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतील. ते प्रश्नामध्ये आपण करूयात. ओके, बघा, स्ट्रक्चर ऑफ दिस टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. या क्वेश्चन कसं आहे, हे सेंटेन्स तुम्हाला इथं फिक्स असतं, कधी कधी इथं फिक्स्ड असतं, आणि मग तुम्हाला इथे एक दिलं, इथे एक दिलं, इथे एक दिलं, इथे एक दिलं. मग काय, हे जे तुम्हाला दिलेले आहेत याचं काय करायचं, योग्य क्रमाने मांडायचं, योग्य क्रमाने. ओके, जोडणे, पार्ट तुम्हाला योग्य क्रमाने जोडायचे. योग्य क्रमाने जोडत असताना मग आधी पीयू, आधी क्यू येऊ शकतं, आधी यस आर येऊ शकतं, आधी यश येऊ शकतं, आधी पी येऊ शकतं, यातलं काहीही अगोदर येऊ शकतं. आणि म्हणून गोष्ट लक्षात ठेवायची, या क्रमाने तुम्हाला स्ट्रक्चर येणार आहे. मग आता प्रश्नात गेल्याशिवाय काय मजा येणार नाही. पण एक फायनली अप्रोच तुम्हाला देतो, ज्याच्यामुळे तुम्हाला काय करता येईल, वाक्य काय ते समजून येईल. बघा, फायनली अप्रोच टू सॉल्व्ह क्वेश्चन काय, इन्क्रीज रीडिंग स्पीड. रीडिंग स्पीड तुम्हाला इन्क्रीज करायचं, वाढवायचं. ओके, अँड ट्राय टू स्टॅम ऑल सेंटेन्सेस. कधी कधी काय माहितीये का, जेवढे दिले तेवढे पूर्ण वाक्य, जेवढी वाक्य दिलीत तेवढी पूर्ण वाक्य बरोबर एकदा तुम्हाला रीड करून घ्यायचं. एकदा फास्ट रीड करता आली पाहिजेत, फास्ट रीड करता आली पाहिजेत. म्हणजे तुम्ही सेंटेन्स रीड करायला तिथं आपल्याला विदिन 30 सेकंड आपल्याला आन्सर द्यायचा आहे. 1 मिनिटाच्या आत, जास्तीत जास्त 1 मिनिटाच्या पुढे गेले की आपण नाही रिझल्ट मध्ये येणार नाही. आपण कितीही लेंदी क्वेश्चन्स असले तरी 1 मिनिटाच्या वर, 1.5 मिनिटाच्या वर आपल्याला नाही जाता येते. आपल्याला मास्टर कशात मिळवायचं, स्किल बनायचंय. कशामध्ये, मिनिमम टाइम मध्ये ऑप्शन एलिमिनेट करून कोणत्या तरी आयडियाज असतात. हो, ग्रामरवरती आपली कमांड नसते म्हणून आपल्याला ते अवघड वाटतं. एखादी गोष्ट अवघड वाटण्यामागचा उद्देश का, तर त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज कमी आहे. दॅट इज द प्रॉब्लेम, दॅट इज द प्रॉब्लेम ना. प्रश्नाला उत्तर असल्याशिवाय प्रश्न थोडाच काढलाय का, नाही काढलेला. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला कुठेतरी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. चला, ट्राय टू अंडरस्टँड द टोन ऑफ द ऑथरला नेमकं काय म्हणायचं हे फायनली बघून घ्या. नेमकं त्या ऑथरला कोणत्या सब्जेक्ट विषयी तो बोललाय, त्याचा जो बोलण्याचा रोख आहे, तो पॅसेज मधला जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट ऑफ नीट आहे का स्पीकिंग, त्याच्या स्पीचचा बरोबर सब्जेक्ट काय आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट द पॅसेज इज अबाउट, कसा विषय आहे. कुठे ट्राय टू फाइंड आउट द, म्हणजे ऑथरचा टोन म्हणजे काय, मेन थीम काय पॅसेजची हे, किंवा सब्जेक्ट. त्याच्यामध्ये ट्राय टू अंडरस्टँड द फर्स्ट सेंटेन्स, ते तर बघितलं आपण, आणि एलिमिनेट द ऑप्शन्स. पर्यायकड पद्धतीने जावा. हे जे 4-5 पॉइंट हे आतापर्यंत केलेल्याचं काहीतरी कन्क्लुजन आहे, आणि हे कुठेतरी तुम्ही अंडरस्टँड करून ठेवा, ज्याच्यामुळे आपल्याला फायनल गोष्टी करता येणार आहेत. समजतं मित्रांनो, काहीच प्रॉब्लेम नाही. याच गोष्टी आपल्याला घेऊन चालायचंय. मग आता प्रत्यक्ष फील्डवर उतरल्याशिवाय काम होणार नाही. ओके, बघा, आता क्वेश्चन लेवल कसं असतं, इझी असेल, मॉडरेट असेल किंवा डिफिकल्ट असेल. ओके, क्वेश्चनची लेवल इझी असेल, मॉडरेट असेल किंवा डिफिकल्ट असेल. सम ग्रॅमॅटिकल पॉइंट्स आपल्याला तिथे बघायला लागतील, जे सांगितलं. आता चला, पर्सनल प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, रिलेटिव्ह, चेक यूज ऑफ आर्टिकल, चेक यूज ऑफ कंजंक्शन्स, या गोष्टी पण बघा. पुन्हा सांगतोय, आय, वी, सी, एट, दे. बघा, दिस, दॅट, दिस, दोज कुणासाठी आलंय, उगाच येत नाही. प्रोनाउन वाक्यात नाऊन आल्याशिवाय येत नाही. रिलेटिव्ह बघा, त्याच्या मागे हे तर लय आयएमपी, हे रिलेटिव्ह पॅराजम मध्ये रिलेटिव्हला लय आलं साधारण महत्व आहे. ओके, चला, चेक यूज ऑफ आर्टिकल खूप आयएमपी. ओके, चेक यूज ऑफ कंजंक्शन्स, हे सगळे जे पॉइंट आहेत 5 खूप आयएमपी आहेत. हे खूपच आयएमपी आहेत, लक्षात ठेवा. आपल्याला आता सोडवताना लक्षात येतील. ओके, आता हे सगळं झालं, आतापर्यंत एवढं सगळं आपण गाणं ऐकलं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता आपल्याला काय करावं लागेल,
प्रॉपर जे काय असेल ते आपल्याला प्रश्न सोडावे लागतील. आता हे सगळं एवढं बोललोय, पण हे काय अप्लाय होतंय का बघावं लागेल. मग हे अप्लाय करण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. आणि मग आता पहिला क्वेश्चन आलेला आहे. पहिला क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय, या गोष्टी आपण काय करू समजून घेऊयात. ओके, चला पहिला क्वेश्चन म्हणते बघा, कॉम्प्युटर्स अँड मोबाईल फोन्स. कॉम्प्युटर्स अँड मोबाईल फोन्स. कॉम्प्युटर्स हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. ओके, अँड मोबाईल फोन्स वाक्यात. ओके, मोबाईल अँड ने जोडलं याचा अर्थ हे कंजंक्शन आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो काय आहे, बरोबर कंजंक्शन आहे. आता दुसरी गोष्ट, इथं अँड ने कंजंक्शन जोडलं याचा अर्थ मोबाईल, म्हणजे हा इथपर्यंत सब्जेक्ट आहे. पहिला नाउन आला, इथं फर्स्ट सब्जेक्ट आला, म्हणजे दोन सब्जेक्ट आहे. इथं हा एक आला, त्याच्यानंतर हा दुसरा आला. कॉम्प्युटर आणि मोबाईल फोन्स बरोबर इथपर्यंत आलंय, म्हणजे दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहेत आणि दोन्ही प्लुरल आहेत. याचा अर्थ कॉम्प्युटर आणि मोबाईल फोन्स बद्दल काहीतरी बोललंय. सब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्याबद्दल काहीतरी बोललं जातं तो सब्जेक्ट असतो, किंवा जो काहीतरी क्रिया करतो तो सब्जेक्ट असतो. याचा अर्थ त्या सब्जेक्ट बद्दल बोलण्यासाठी येणारा शब्द कुठला आहे, ग्रामर मध्ये एकच शब्द आहे ज्याचं नाव आहे वर्ब. काय, वर्ब नाही, म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर वर्ब यूज करावं लागणार आहे. ही गोष्ट मात्र फिक्स आहे. त्याच्यावरती त्याच्यापुढे तुम्हाला वर्ब यूज करावं लागणार आहे, हे मात्र फिक्स आहे. काही बेसिक टेक्निक समजून घ्या, त्या टेक्निक्स आल्या की बरोबर तुम्हाला होऊन जाईल. प्रश्न आपल्याला कळले पाहिजे, बाकी काही त्याच्यामध्ये मुद्दा नाही. ओके बघा, आता बघा, आणि मग इथं कॉम्प्युटर्स अँड मोबाईल फोन्स, इथं सब्जेक्ट प्लुरल आहे, वर्ब प्लुरल आहे. आता इथं बघा बरं, इथं आर आलंय, वर्ब बघूया कुठे कुठे आर टर्निंग. ठीक आहे, इथं वर्ब नाही, इथं वर्ब नाही, कुठंच वर्ब नाही. ओके, लेझी रायटर्स, रायटर्स इथं नाउन आलंय, वर्ब नाही, कारण लेझी हा इथे ऍडजेक्टिव्ह आहे, त्यामुळे ते नाउन आहे. याचा अर्थ 99% काय तुम्हाला करावं लागेल की एक नंतर तुम्हाला क्यू येऊ शकतं. ओके, का तर वर्ब तिथंच आहे. मग दोन पर्याय काढायचे का, कारण दुसरा पर्यायच नाही. तर बघा, मोबाईल फोन्स, ग्रामर अँड रिड्युसिंग, म्हणजे पी ने वाक्य सुरुवात होईल का, नाही, पी वाला पर्याय कुठंच नाही. ओके, आर ने होऊ शकते का, होऊ शकते, आर म्हणजे क्यू ने, क्यू पर्यायात आहे. बघा, मोबाईल फोन्स, लेझी रायटर्स कधीच होणार नाही. मोबाईल फोन, कॉम्प्युटर, लेझी रायटर आहेत, होईल का, नाही, वर्ब नाही, आर नी वाक्य सुरुवात होणार नाही, आर वाला पर्याय सुद्धा नाही. दुसरी गोष्ट, ओके, रुइनिंग आवर स्पेलिंग अँड, ओके, आपलं स्पेलिंग आणि जे काय नॉलेज असेल ते कमी करतं. ओके, रिड्यूस करतं. मग इथं ते येणार मोबाईल फोन्स रुइनिंग. जर आपण इथं बघितलं, ह्याला घ्यायचं म्हणलं तर आयएनजी कधीच एकटं वर्ब येत नाही. आयएनजी एकटे, एकटे कधीच कधीच वर्ब म्हणून येणार नाही, कधीच वर्ब म्हणून येणार नाही. ओके, चला, त्यामुळे त्याला टू गरज असते, त्यामुळे तो बी पर्याय गेला. आणि मग राहिला पर्याय फक्त क्यू. क्यू ने वाक्यात सुरुवात होऊन दोन पर्याय निघून गेले. चला, आता क्यू आलं. ओके, का आलं ते कळलं. मी ग्रॅमॅटिकल तुम्हाला क्लिअरन्स दिलेली आहे, बाकी मी काय बोललेलो नाही. ओके, आता दुसरी गोष्ट बघा, त्याच्यानंतर आर टर्निंग अस इनटू. इनटू काय सांगते, ट्रान्सफॉर्मेशन सांगते. इनटू हे प्रेपोजिशन आहे, इनटू हे प्रेपोजिशन आहे. हे प्रेपोजिशन काय करते बघा, इनटू हे प्रेपोजिशन असेल, या प्रेपोजिशनचा काय अर्थ, प्रेपोजिशन सांगतो टू चेंज, इनटू काय सांगतो, टू चेंज. म्हणजे काय, इनटूचा अर्थ येतो टू चेंज. काय सांगतंय, टू चेंज सांगतंय, म्हणजे एकातून दुसऱ्यात रूपांतर होणे अर्थ मिळालाय. म्हणजे तो प्रेपोजिशन उगाच नाही शिकायचं, ग्रामरवरती तुमची कमांड असायला पाहिजे. हे का, तर या गोष्टी जपून ठेवा. म्हणजे कितीही सेंटेन्स तुम्हाला मोठं आलं तरी तुम्हाला ते प्रॉपर रीड करा, आन्सर निघेल. प्रॉपर रीड करा, आन्सर निघेल, आताच सांगतो तुम्हाला. ओके, आता दुसरी गोष्ट, बेसिकली जर आपण बघितलं, कॉम्प्युटर्स अँड मोबाईल फोन्स, तुम्हाला काय करायचं, आर टर्निंग अस इनटू, कशात बदल होतोय, कॉम्प्युटर आणि मोबाईल फोन माणसं लेझी झाली, लेझी रायटर्स. आता रुइनिंग स्पेलिंग, ग्रामर अँड रिड्युसिंग, आपल्याला ग्रामर मध्ये रूपांतरित करते का, नाही, लेझी रायटर्स. लेझी कोण असू शकतंय, पर्सनच असू शकतात. ओके, चला, फोन्स, लेझी रायटर्स. बघा, आर टर्निंग अस, अस म्हणजे आपल्याला अस पर्सन आला काही आला, लेझी रायटर म्हणजे क्यू नंतर लगेच आर पाहिजे, क्यू नंतर आर असणार एकच ऑप्शन आहे, आन्सर नंबर 1. आन्सर नंबर 1 आलं. दॅट इज द वे, दॅट इज द वे टू सॉल्व्ह क्वेश्चन्स. डू यू अंडरस्टँड. चला, हीच गोष्ट समजून घ्यायची, बाकी काही त्याच्यामध्ये मुद्दा नाही. ओके, आता बघा पुढे जाऊयात. क्लिअर. मग हे झालं, क्यू नंतर आर आलं, त्याच्यानंतर बघा आता यस येणार आहे. यस का, बघा, टर्निंग अस इनटू लेझी रायटर्स. ओके,
बघा लेझी रायटर्स रुइनिंग आवर स्पेलिंग. ओके चला आपलं स्पेलिंग बरोबर म्हणजे काय, जे योग्य स्पेलिंग आहे शब्दाचं ते. अँड बरोबर ग्रामर. काय लक्षात ठेवा, स्पेलिंग आणि ग्रामर काय करतं बरोबर, आपलं नॉलेज सुद्धा कमी होतं. लक्षात आलं का? त्याच्यामुळं स्पेलिंग वरती आपलं लक्ष राहत नाही, ग्रामर वरती लक्ष राहत नाही. आवर स्पेलिंग अँड ग्रामर. अँड रिड्युसिंग काय, आवर अटेन्शन स्पॅन. रिड्यूस करणे म्हणजे कमी करणे. रिड्यूस करणे म्हणजे काय, कमी करणे. आपलं ग्रामॅटिकल नॉलेज, आपलं स्पेलिंगचं नॉलेज कडे आपलं लक्षच नाही राहत आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीचं स्पेलिंग सुद्धा आपल्याला आठवत नाही. कारण का, कलियुगामध्ये आपण आहोत. इथं आपलं काम हे AI ने घेतलेलं आहे. त्यामुळे आपण मोबाईल स्मार्ट झालाय, आपण डल झालो, अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे आपण बरोबर जे काही प्रॉपर आपलं नॉलेज असायला पाहिजे होतं तेवढं आपल्याला दिमाग लावायची गरजच पडत नाही. आणि म्हणून पोरांनो ही सिक्वेन्स योग्य. काय काय रिड्यूस करतं, तर आवर अटेन्शन स्पॅन हे रिड्यूस करत आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीवरती कोणती गोष्ट डिपेंड आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एक गोष्ट करणं गरजेचं आहे. का रिजन असेल, रिझन, रिझल्ट कळणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? कशाचा इफेक्ट कशावर होणार आहे, फर्स्ट काय येणार आहे, फर्स्ट सेंटेन्स तुम्हाला काय येणार आहे, त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स काय येणार आहे, सेकंड सेंटेन्स काय येणार आहे, ही गोष्ट समजून घ्या. कळतंय का मी काय सांगतो? ओके. आणि म्हणून याच्याकरिता सुद्धा आपल्याला थोडस काम करावं लागेल, ही गोष्ट समजून घ्यायची. ओके चला. आणि म्हणून इथे या गोष्टी आहेत. नेक्स्ट पुढे बघा, मोस्ट ऑफ द डायमंड्स फाउंड. पुढचा प्रश्न, मोस्ट ऑफ द डायमंड्स फाउंड आढळतात. ओके, मोस्ट ऑफ द डायमंड्स फाउंड. आता काय, सापडतात असा अर्थ. बरं ठीक आहे, मोस्ट ऑफ नंतर प्लुरल नाउन आलं काय हरकत नाही. फाउंड वर्ब आला, हा सब्जेक्ट आहे कारण पहिला सेंटेन्स आहे, वर्ब आला. आता एकतर फाउंड म्हणजे फाईन स्वरूप आहे. फाउंड दोन गोष्टी येतील. फाउंड काय, व्हॉट. व्हॉट काय सापडलंय, किंवा वेअर कोठे सापडले. नीट आहे का बरं का? ओके, दोन गोष्टीचं उत्तर यायला पाहिजे. बघा गंमत काय सांगतो. फाउंड मग पाठांतर करत आपण मोठे झालो रे. आपलं वाटोळ कशामुळे झालंय, सतत तरी पाठांतर या गोष्टीमुळे झालं, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम झालाय. आता नीट आहे का? मग इथं काय आलं, काय फाउंड केलंय, तर नीट आहे का? ओके, फाउंड काय, आर. आता फाउंड नंतर आर कधीच येणार नाही. मेन वर्ब नंतर हेल्पिंग वर्ब कधीच नसतं. मेन वर्ब प्लस हेल्पिंग वर्ब असं कधी असतं का? नाही ना. म्हणजे वाक्याची सुरुवात पीने नाही होणार आहे, वाक्याची सुरुवात पीने नाही होणार आहे. लक्षात ठेवा. ओके, ही छोटी छोटी गोष्ट आपल्याला कळली पाहिजे काय चाललंय ते. ओके, आता नीट आहे का? दुसरी गोष्ट, विअर द प्रेशर अँड टेम्परेचर. जिथं प्रेशर आणि टेम्परेचर असतो, पण काय, बर ठीक आहे बरोबर. डायमंड कुठं आढळतात, जिथं प्रेशर आणि टेम्परेचर असतं. बर असू शकतो, बरोबर. बघूया आपण काय आहे ते, बेसिक गोष्ट समजून घेऊयात. बरोबर, येऊ शकतं का, येऊ शकतं, बघू आपण. नेक्स्ट, ऑन अर्थ विअर फॉर्म्ड बिलो. ऑन अर्थ पृथ्वीवरती सापडतं. पहिलं कुठं फाउंड का, आहे का? दोन प्लेस आले. फाउंड ऑन अर्थ विअर फॉर्म्ड बिलो. लक्षात आलं का? ऑन अर्थ विअर फॉर्म बिलो. बिलो म्हणजे कुठंतरी खाली. कुठं खाली, तर आहे का? मग आर येऊ शकतं का, येऊ शकतं. क्यू किंवा आर येऊ शकतं. आता क्यू न सुरुवात आहे का, नाही, त्यामुळे क्यू पर्याय गेला. त्यामुळे आपलं काम झालं. ओके, आर येऊ शकतो का, येऊ शकतो. ओके, यस वाला पर्याय पण आता काढून टाकू आपण. बरोबर, बघू काय होतंय. नेक्स्ट बघा, आता मी तुमचं डायरेक्ट उत्तर सांगून चालणार नाही, डोक्याला काहीतरी ताण द्या, तुम्ही पण आन्सर घालायचंय. दुसरी गोष्ट काय म्हणलं बघा, ऑन अर्थ बरोबर विअर फॉर्म बिलो. त्याच्यानंतर काय म्हणलं, विअर द प्रेशर अँड टेम्परेचर. ओके, आता नीट आहे का? बिलो म्हणजे खाली. बिलो याचा अर्थ, बिलो म्हणजे हे प्रिपोजिशन आहे, ऍडवर्बचं काम करतं. बिलो म्हणजे काय, खाली. आता मला सांगा, पृथ्वीवर प्रेशर तर खाली प्रेशर असतो. कुठं, बिलो, फॉर्म्ड बिलो, की जिथं डायमंड कडे सापडते, की जिथं प्रेशर अँड टेम्परेचर काय असणार आहे, प्रेशर आणि टेम्परेचर. म्हणून मला वाटतं आर नंतर बरोबर नीट आहे का? आता बघा,
ऑन अर्थ वी आर फॉर्म बिलो द अर्थ क्रस्ट. कुठं? जिथं अर्थ क्रस्ट इन द अप्पर मेंटल. लक्षात ठेवा, पृथ्वीचं भूकवचाचा जो पार्ट आहे ना, बरोबर, तिथं काय बघा, अप्पर मेंटल, की जिथं प्रेशर आणि टेम्परेचर आर हाय आणि इनफ टू अलाउ. आता गंमत बघा, इथलं जे आर आलंय, हे आर अजून बाजूलाच आहे, बरोबर. चला, आर बाजूलाच आहे, आर हे प्लुरल आहे, आर हे प्लुरल फॉर्म मध्ये आहे. मग इथं आर जर प्लुरल असेल तर इथं तुम्हाला आन्सर कडे जायला सोपं जाईल. या आरला प्लुरल सब्जेक्ट पाहिजे. या आरला प्लुरल सब्जेक्ट कुठला आहे? मोस्ट ऑफ द टाइम इथं नाही, तो गेला म्हणजे पी न वाक्यात सुरुवात होणार नाही. विअर द प्रेशर अँड टेम्परेचर, ओके, आर येऊ शकतोय. ऑन द विअर बिलो नाही येऊ शकत. अर्थ क्रस्ट इन द अप्पर मेटल नाही येऊ शकत. म्हणजे क्यू नंतरच पी पाहिजे. क्यू नंतर लगेच पी असणारे दोन ऑप्शन आहेत, ओके, आणि म्हणून पर्याय निघून जातात, म्हणजे आन्सर नंबर सी. ओके, नीट आहे का? मग डायरेक्ट आन्सर कडे जाऊ शकतो का आपण? जाऊ शकतो ना, डायरेक्ट आन्सर कडे जाऊ शकतो. म्हणून डायरेक्ट आन्सर कडे जाण्यासाठी तुम्ही काय करायचंय? पहिलं काय चेक करायचं तर सांगतो. एक, तुम्ही नाउन चेक करा. दोन, तुम्ही प्रोनाउन चेक करा. तीन, नीट आहे का? तुम्ही नाउन चेक करा, तुम्ही प्रोनाउन चेक करा. बघा मी काय सांगतो, बेसिकली ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला चेंज करता आल्या पाहिजेत. ओके ओके, पाहता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर बघा, आर्टिकल वरती काम करा. ओके, कन्व्हेन्शन्स बघा. ओके, इफेक्ट, कॉज, रिझल्ट बघा. या गोष्टीवरती काम करावं लागेल. म्हणून आन्सर आपलं काय आलं? सी नंबर आलं. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, मेनी पीपल ऍडवाइज मी अगेन्स्ट ऑप्टिंग फॉर इंग्लिश. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तू इंग्लिश विषयाचं काय कर, इंग्रजी विषय तू काय कर, निवडून टाक. ओके, बघा, बरं ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं बघा, द रिझन इज आय लव्ह द सब्जेक्ट. ओके, कुठलं रिझन काय माहित नाही, बरोबर. चला, पूर्ण वाक्य सुरुवातीला दिले, त्याच्यामुळे आता पहिलं वाक्य आपल्याला निवडावं लागेल. ओके, चला. मग दुसरी गोष्ट, सिमिलरली आय चोज पॉलिटिकल सायन्स. मी पॉलिटिकल सायन्स निवडलं. आय डिसाइडेड टू ऑप्ट फॉर इट. ते गंमत आहे, मला बोलले पण इथं द रिझन इज आय कोणासाठी आलंय? बरोबर, इथं मी आलंय ना, म्हणून आय आलंय. सिमिलरली आय चोज पॉलिटिकल सायन्स. बरं ठीक आहे, इथं आय आला, तोच आहे. एकच व्यक्ती बोलला, आय डिसाइड टू ऑप्ट फॉर इट. काय? इट. इट हे प्रोनाउन आहे. मे कुठेही बघा, इट हे प्रोनाउन आहे. आता गंमताची आहे, इट प्रोनाउन आलं का? आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, इट कोणासाठी आले? इट आय साठी तरी येऊ शकत नाही. मग मेनी पीपल ऍडवाइज अगेन्स्ट ऑप्टिंग फॉर इंग्लिश. द रिझन इज आय लव्ह द सब्जेक्ट. बघा, सिमिलरली आय चोज पॉलिटिकल सायन्स आणि आय डिसाइड टू ऑप्ट. आता इथं चूज केलाय ना पॉलिटिकल सायन्स, मग पुन्हा डिसाइडेड हे पॉलिटिकल सायन्स साठी वापरलेलं वर्ब नाही. आय डिसाइडेड ऑप्ट फॉर इट म्हणजे काय? मी तो निवडायचं ठरवलंय. कोणता? इंग्रजी. कारण का? बरोबर, सिमिलरली आय चूज. बरोबर, मी काय केलं होता? चूजचं पास्ट रूप आलं म्हणजे निवडला होता. बघा नीट आहे का? मी निवडला होता, पण लोकांनी काय केलं? आय डिसाइडेड टू ऑप्ट फॉर इट. बघा बरं का, मी ऑप्ट केलं. कोण? हिट म्हणजे इंग्रजी. म्हणजे मला वाटतं आर ने वाक्यात सुरुवात होईल. कारण हिट कोणासाठी येऊ शकते? दुसरं हिट कोणासाठी येऊ शकते? द सब्जेक्ट. द सब्जेक्ट म्हणजे काय? कोणता सब्जेक्ट आला? एक तर पॉलिटिकल सायन्स किंवा ओके इंग्लिश. पुढे बघा, आय फाइंड पॉलिटिकल सायन्स एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग. डायरेक्ट पॉलिटिकल सायन्स साठी प्रोनाउन आलेलं नाही. इट कोणासाठी आलंय? तर हे इंग्लिश साठी आलंय. म्हणून वाक्य सुरुवात आर ने होणार आहे. आर ने सुरुवात असणारे वाक्य दोन आहेत, त्यामुळे दोन ऑप्शन निघून गेले. ओके, बघा, आणि मग आय डिसाइडेड ऑप्ट फॉर इट. ओके, चला, बेसिकली. आणि मग पुढे काय आलंय? आय डिसाइडेड टू ऑप्ट फॉर इट. द रिझन इज आय लव्ह द सब्जेक्ट. पी येऊ शकतं. ओके, आणि तार नंतर पी आहे, त्यामुळे पी फिक्स झालं, संपला विषय. ओके, चला, द रिझन इज आय लव्ह द सब्जेक्ट. पुढं आणि त्याच्यानंतर मग सिमिलरली त्याच वेळेला मी काय केलं होतं? मी पॉलिटिकल सायन्स निवडलं होतं म्हणून क्यू आलं. आणि त्याच्यानंतर आय फाइंड पॉलिटिकल सायन्स, ओके, सायन्स एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग. मला पॉलिटिकल सायन्स सुद्धा काय वाटलं होतं? एक इंटरेस्टिंग वाटलं होतं. बरोबर, चला, वाटलं. इट वॉज अ सब्जेक्ट इन माय ग्रॅज्युएशन ऍज वेल. आणि तो काय होता? माझ्या
ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट होता. त्यामुळे आन्सर नंबर काय आलं 3. म्हणजे तुम्हाला ऑप्शन एलिमिनेट करता आले पाहिजे. ऑप्शन एलिमिनेट करता आले पाहिजे, लक्षात ठेवायचं. आयडिया लक्षात ठेवायचं, त्याच्या बाहेर काही येत नाही. नेक्स्ट, इट इज ट्रू. काय सत्य? इट इज ट्रू. काय सत्य ही संकल्पना आपल्याला कळली पाहिजे. बरोबर, काय सत्य? तर बघा, इट इज ट्रू. काय सत्य? बॉर्न टू बी हॅपी. आता इट इज ट्रू, बरोबर. बॉर्न टू बी तर आपल्याला प्रोनाउन घ्यावं लागेल का एखादं? 100% प्रोनाउन आपल्याला घ्यावं लागेल. ओके, चला, इट इज ट्रू. काय ट्रू आहे बघावं लागेल आपल्याला. डायरेक्ट आपल्याला घेऊन चालणार नाही. बॉर्न टू बी हॅपी, बट आले वी आर बॉर्न. हे सत्य आहे. काय सत्य? आपण जन्मलोय, सत्यच आहे ना, बरोबर. आपण आहोत म्हणजे आपण जन्मलोय. ओके, बघा, वी आर बॉर्न, बरोबर. वी आर बॉर्न कशासाठी? टू सीक हॅपीनेस. दॅट वी आर नॉट. ओके, आणि वी आर बॉर्न म्हणजे बेसिकली गोष्ट आता इथं आपल्याला काय करायची, समजून घ्यायची, बरोबर. काय आहे ते. जर इथं आपण बघितलं, इट इज ट्रू, ओके, दॅट वी आर नॉट. आता काय ट्रू आहे? इथं ट्रूच्या पुढे तर प्रोनाउन घेऊन चालणार नाही, म्हणजे वी वाले ऑप्शन कटतील, वी वाला ऑप्शन निघून जाईल. इट इज ट्रू, वी राहील का? नाही. म्हणजे क्यू कुठं आहे का? आहे. हा पर्याय निघून जाईल. ओके, नेक्स्ट बघा, इट इज ट्रू. काय ट्रू आहे? बॉर्न टू बी हॅपी. जन्मलो आनंदी नाही ना, बरोबर. आनंदी जन्मलेला नाही, रडत जन्मतो माणूस, बरोबर. चला, त्यामुळे पी ने वाक्य सुरुवात होणार नाही, पी वाला पर्याय बी कटून जातो. आर नेच वाक्य सुरुवात होणार आहे. कारण का? काय ट्रू आहे? दॅट वी आर नॉट. वी आर नॉट बॉर्न. आपण जन्मलो नाही. काय जन्मलो नाही? बघा वाक्य काय सांगितले, दॅट वी आर नॉट बॉर्न टू बी हॅपी. आपण आनंदी जन्मलो नाही. बट आता इथं विरोधी संकल्पना येणार आहे. इथं विरोधी संकल्पना येणार आहे, ऑपोजिट गोष्ट येणार आहे. बट ओके, वी आर बॉर्न. वी आर बॉर्न टू सीक हॅपीनेस. ओके, आणि मग इथं बघा क्यू येऊ शकतं नंतर. येस, आपण जन्मलो शकतो कशासाठी? टू सीक, मिळवणे, बरोबर. काय? हॅपीनेस, आनंद आपण मिळवू शकतो. ओके, आणि म्हणून आन्सर नंबर मला वाटतं एक येतं, सीझिंग एव्हरी अपॉर्च्युनिटी. प्रत्येक अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन प्रत्येक अपॉर्च्युनिटी आपण त्याचं सोनं करून आपण आनंद आयुष्यामध्ये मिळवू शकतो. ओके, आन्सर नंबर ए येतं. चला, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. द गोल ऑफ आवर प्रेझेंट सिस्टीम. आता ज्या प्रेझेंट सिस्टीम आहे त्याचं जे आपलं गोल आहे, ओके, ते काय गोल आहे बघा. काय गोल आहे? स्कूलिंग इज टू प्रिपेअर. द गोल ऑफ आवर प्रेझेंट सिस्टीम, स्कूल इज टू प्रिपेअर. नाही येणार आहे काय? आता इथं द गोल ऑफ आवर सिस्टीम हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. याच्यानंतर आपल्याला वर्ब पाहिजे. इथं स्कूलिंग येणार नाही, स्कूलिंग इज, बरोबर. त्याच्यानंतर बघा, स्टुडंट फॉर द एक्झामिनेशन सिस्टीम which will take them to be of primary and secondary. The goal of our present system of primary and secondary येऊ शकते. ओके, प्रायमरी अँड सेकंडरी स्कूलिंग येऊ शकतं बघा, बरोबर. पण इथे एक प्रॉब्लेम आहे, बरोबर. चला ऍक्च्युअली बघू आपण. हा, मग आता सुरुवातीला जर आपल्याला ऑप्शन घ्यायचं असेल, संकल्पना समजून घ्या, मी काय सांगतो ते, बरोबर. चला, क्लिअर तर आहे सगळं. ओके, इथं काय येऊ शकतं बघा, schooling is to prepare. Okay, subject, the goals of our present system. Okay, schooling is to prepare. बर, पण गोल्स नुसार जर वर्ब घेतलं तर आर कुठंच नाही. ओके, त्याच्यामुळे आपल्याला इथं, बरोबर, इज घेऊन बघू. पी, पी सुरुवातीला इथं आहे आणि इथं आहे, दोन पर्याय बाजूला काढू. बरं, ठीक आहे. बघा, द गोल्स ऑफ आवर प्रेझेंट सिस्टीम काय? इज, स्कूलिंग इज टू प्रिपेअर. टू प्रिपेअर. त्याच्यानंतर बघा, इन्फिनिटिव्ह आलंय, टू प्रिपेअर. मग खाली पर्याय काय येऊ शकतो? टू प्रिपेअर कोणाला? स्टुडंट्सला. विच विल टेक देम. ओके, विच विल टेक देम टू द स्टुडंट्स फॉर द एक्झामिनेशन सिस्टीम येऊ शकतं बघा असं. म्हणजे आन्सर कडे जातं बघा इथं. पी नंतर काय आलंय आपलं? आर येऊ शकतं बघा. टू प्रिपेअर, विच विल टेक देम टू द, कुणाला? स्टुडंट्सलाच ना. ओके, त्याच्यामुळं आर नंतर क्यू असणारा पर्याय बघावा लागेल. इथं आर नंतर क्यू आहे, इथं आर नंतर क्यू नाही, त्यामुळे इथं आन्सर नंबर 2 येते बघा. ओके, स्टुडंट्स फॉर द एक्झामिनेशन सिस्टीम वाक्य बघा, आणि त्याच्यानंतर ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी.
प्रायमरी अँड सेकंडरी बरोबर बेस्ट टेक्निकल इन्स्टिट्यूशन इन द कंट्री. संपला विषय. म्हणजे 5 नंबर आन्सर सुद्धा तुम्हाला जे आहे बरोबर ते बरोबर इथं बेसिकली येतं. पण कुठेतरी या टॉपिक प्रश्नाबद्दल थोडंसं कन्फ्युजनच वाटतंय मला. ओके चला ते कन्फ्युजन एकदा डबल चेक करू आपण त्याला. बघा द गोल्स ऑफ आवर प्रेझेंट सिस्टीम ओके ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल असं पण येऊ शकतंय. पर्याय आहे का बघू आपण. ओके 5 नंबरला येस ने सुरुवात होईल. सिस्टीम द गोल्स ऑफ आवर प्रेझेंट सिस्टीम ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी येस न येऊ शकते की रे. काय असं केलं आपण. येस न वाक्य सुरुवात एकच आहे. बघू आपण जुळते का हे. त्याच्यानंतर बघा ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी काय ओके स्कूलिंग इज टू. आता जमला कार्यक्रम. पी पाहिजे नंतर आहे आन्सर नंबर. सॉरी बरोबर. चला त्यामुळे कुठेतरी कन्फ्युजन होतं मला त्याच्यामुळे हा ऑप्शन आहे. ओके त्याच्यानंतर बघा पुढचं 6 नंबर. ओके चला आता दुसरी गोष्ट काय बघा. अ मॅन इज बॉर्न अलोन. ओके अ मॅन इज बॉर्न अलोन बरोबर. बघा माणूस हा जन्मतो एकटा बरोबर आहे ना. चला अँड डाईज अलोन मरतो बी एकटाच येऊ शकतं की बरोबर. अ मॅन इज बरोबर बॉर्न अलोन एकटा जन्मतो. ओके त्याच्यानंतर अँड डाईज अलोन एकटा मरतो. लक्षात ठेवा मी काय सांगतो बरोबर. चला आता नीट आहे का बेसिक गोष्ट समजून घ्यायची. ओके आता ऐका. अ मॅन इज बॉर्न अलोन अँड डाईज अलोन. ओके म्हणजे एक नंतर आर न सुरुवात झालेलं वाक्य बघू आपण. आहेत की 2 बरं ठीक आहे. 2 अँड ही एक्सपेक्ट एकच मॅन आले त्यामुळे याच्यासाठी आपल्याला प्रोनाउन आलंय. प्रोनाउन कोण आलं ही. आता ही दुसऱ्या कोणासाठी आहे का बघा बरं इथं. नाही याचा अर्थ 100% ही कोणासाठी आले मॅनसाठी आले. मॅन इज बॉर्न अलोन अँड डाईज अलोन अँड ही एक्सपिरियन्सेस द आर नंतर लगेच क्यू पाहिजे. आहे का आर नंतर क्यू आहे की इथं. दुसरीकडे आहे का आर नंतर क्यू आहे. ओके 2 पर्याय कटले. बघा ही एक्सपिरियन्सेस द काय एक्सपिरियन्स करतोय कन्सिक्वेन्सेस ऑफ हिज ऍक्शन. यस नंतर यस शेवटी येणार कन्सिक्वेन्सेस ऑफ हिज ऍक्शन्स त्याच्या कृतीचे परिणाम. ओके कसले गुड आणि बॅड. मग गुड आणि बॅड कन्सिक्वेन्सेस पी नंतर यस आहे का बघू बरं. पी नंतर यस नाही यस नंतर पी दिले. पी नंतर यस आहे का आहे आन्सर नंबर बी. आन्सर नंबर काय पोरांनो बी येत आहे. ओके संकल्पना समजून घ्या. ओके लाईव्ह येणं खूप गरजेचं असतं. मला किती स्पीड घ्यायचा किती नाही हे लाईव्ह आल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे सारखं बघावं लागते कोण आहे का नाही तिकडं बरोबर. चला ठीक आहे नंतर मुलं काय होतील बघतील काय अडचण नाही. ओके चला नेक्स्ट 7 नंबर. देअर आर सम स्टोअर्स. तिथं काय अनेक स्टोअर्स आहेत. लक्षात ठेवा देअर आर सम स्टोअर्स. कुठं दॅट मेक इट इझी काय माहित नाही. ओके विथ रिझनेबल गुड्स. आता रिझनेबल गुड्स कुठं असतात. रिझनेबल गुड कुठं स्टोअर मध्ये असतील. मग इथे येईल देअर आर सम स्टोअर्स विथ रिझनेबल गुड्स. विथ रिझनेबल आर ने सुरुवात आहे का बघू बरं कुठं आर 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 बरोबर. बघूया आपण देअर आर सम स्टोअर्स विथ रिझनेबल गुड्स कोणासाठी. ओके दॅट फॉर पीपल म्हणजे आर नंतर येस पाहिजे. ओके इथं आर आहे बेसिकली वाक्यात सुरुवात बघा देअर आर सम स्टुडंट्स बरोबर विथ रिझनेबल गुड्स आर ने सुरुवात आहे का कुठं आहे. ओके आर बघा. आता दुसरी गोष्ट बरोबर जर आपण बघितलं तर दॅट मेक इट इझी का चुकतं इथं बघा. इट कोणासाठी आलंय बघूया आपण. देअर आर सम बरोबर स्टुअर्स. ओके सम स्टुअर्स विथ रिझनेबल गुड्स. विथ रिझनेबल गुड्स पुढं दॅट मेक इट इझी. कशाला इझी करतात बरं ठीक आहे. पुढे बघू आपण फॉर पीपल. बरं फॉर पीपल तर ठीक आहे फॉर पीपल. आता पीपल साठी हु आले बघा. येस नंतर क्यू कुठं आहे बघू आपण. येस नंतर क्यू येत आहे. येस नंतर लगेच क्यू पाहिजे मला नाही गेले ऑप्शन. आता बघू जुळते का सी. आता सी जुळते का बघू आपण. अशा पद्धतीने जावं लागतं. ओके आता नीट आहे का. बर हु हॅव. ओके हु हॅव. आता हॅव नंतर वर आला तर तिसरं रूप येतं. ओके हु हॅव अ लिमिटेड बजेट. हा ज्यांच्याकडे लिमिटेड बजेट आहे आशांसाठी. ओके ते खूप बेस्ट आहे. ओके इथं आलं क्यू. ओके हु हॅव काय रे लिमिटेड म्हणजे क्यूनी शेवट होणार आहे म्हणून वाक्य झालं पोरांनो असं. म्हणून घाई करून चालत नाही. मग वाक्य काय झालं देअर आर नीट आहे का देअर आर सम स्टोअर्स दॅट मेक इट इझी. ओके
with with reasonable goods that make it easy for people who have a limited budget. ओके, आन्सर नंबर काय झालं बरोबर सी नंबर. ओके, नेक्स्ट बघा दुसरी गोष्ट, द ट्रान्झिशन फॉर्म बरोबर, द ट्रान्झिशन फॉर बरोबर, काय ट्रान्झिशन फॉर, क्लिअर आहे ना. हा, द ट्रान्झिशन फॉर स्कूल टू कॉलेज बर, मीट इट बर. ओके, फ्रॉम, फ्रॉम आले म्हणजे फ्रॉमच्या पुढे नाउन फ्रेज येणार आहे, कारण फ्रॉम बरोबर प्रिपोजिशन आहे. फ्रॉम स्कूल टू कॉलेज बर, फ्रॉम मीट इट, फ्रॉम सो वनस, फ्रॉम इज नाही, फ्रॉमच्या नंतर नाउन फ्रेज येणार आहे. फ्रॉम स्कूल टू कॉलेज येऊ शकतं बघा, पीनच वाक्य सुरुवात होऊ शकते. ओके, त्यामुळे हे जाते, बाकीची सुरुवात करताच येतो. फ्रॉम मीट येणार नाही, फ्रॉम सो वन बर, ठीक आहे. द ट्रान्झिशन फ्रॉम स्कूल टू कॉलेज बरोबर, स्कूल टू कॉलेज, मीट इट. आता इथं मीट वर कुणासाठी आले प्रेझेंट मध्ये बघावं लागेल, कारण मीट हे प्लुरल फॉर्म मध्ये आले, प्लुरल फॉर्म मध्ये. द ट्रान्झिशन फ्रॉम स्कूल टू कॉलेज, कारण स्कूल टू कॉलेज इथं जर बघितलं तर ट्रान्झिशन सब्जेक्ट सिमिलर आहे म्हणून इज पाहिजे. इज डिमांडिंग, इज डिमांडिंग असू शकतं बरोबर. त्याच्यानंतर इज डिमांडिंग, सो वन मस्ट मीट. आता एक गंमत सांगतो तुम्हाला, इथं मस्ट हे मॉडल आहे, मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी आहे, मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी आलंय, आणि या मॉडल ऑक्झिलरी नंतर V1 असतं, म्हणून आर नंतर लगेच क्यू असणारा पर्याय बघू. आर नंतर लगेच क्यू बरोबर नाही गेलं, आर नंतर लगेच क्यू आहे, आर नंतर लगेच क्यू हिथं बी आहे, पण हे सुरुवात नाही ना त्यामुळे हा कटला. आर नंतर लगेच क्यू हिथं आहे. ओके, पण वाक्याची सुरुवात पी न झाली. आता गंमत अशी आहे, पण पी नंतर आपला काय येतो, यस येतोय ना, कारण का ऍक्च्युली बघू आपण ना बघा. सो वन मस्ट मीट इट, वन मस्ट मीट इट म्हणजे पहिल्यांदा पी आलं, स्कूलिंग टू कॉलेज इज डिमांडिंग, इज डिमांडिंग काय, सो वन मस्ट मीटिंग इट क्यू बरोबर, विदाउट एक्सपिरियन्स, विदाउट एक्सपिरियन्स यानंतर म्हणून आन्सर नंबर आलं बी. क्लिअर येते, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला या पद्धतीने नेक्स्ट वाक्य बघू आपण. द रेल्वे हॅव लॉन्च. आता रेल्वेने काय लॉन्च केलं बघू आपण. द रेल्वेज हॅव लॉन्च, काय लॉन्च केलं बघावं लागेल. सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, 100% इथं ऑब्जेक्ट येणार आहे. ओके, इथं ऑब्जेक्ट येणार काय, वेअर वन नाही येणार, ही प्लेस नाही येणार. सांगतो पी ने वाक्य सुरुवात होत नाही, दिलीच नाही. ऑन गुगल, ऑन गुगल मॅप हे ऍडवर्ब आहे, सुरुवातीला येऊ शकतं किंवा शेवटी येऊ शकतं बघू आपण. अँड ऑनलाईन ऍप्लिकेशन, द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ बरोबर काय रे 6500 ट्रेन्स ऑन अ रिअल टाइम बेसिस. आता बघा गंमत, एकतर वाक्याची सुरुवात आर ने येऊ शकते, काय म्हणलं मी, किंवा वाक्याची सुरुवात क्यू ने येऊ शकते. आर ने वाक्याची सुरुवात पुढे झाली बघू आपण, इथं नाही झाली, इथं नाही. आता आर किंवा क्यू, आता काय म्हणलं, अँड ऑफलाईन ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑन अ गुगल मॅप. ओके, आर नंतर क्यू, आर नंतर क्यू आलंय, आलंय की रे, येऊ शकतं. हिथं क्यू नंतर आलंय, दोन्ही येऊ शकतं, कन्फ्युजनच प्रश्न आहे, पण काय हरकत नाही, आपण सोडून घेऊ दोन्ही पद्धतीनं. ओके, बघा काय, अँड ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑन अ गुगल मॅप किंवा ऑन अ गुगल मॅप अँड ऑनलाईन ऍप्लिकेशन दोन्ही पद्धतीने येते. ओके, ऑन अ गुगल मॅप अँड ऑनलाईन ऍप्लिकेशन, दोन मध्येच लढाई आहे. बरं, बघू आता दुसरी गोष्ट. नेक्स्ट काय, ऑन काय करते, द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ विअर वन कॅन फाइंड. आता विअर कोणासाठी आणू शकतो, प्लेस साठी. माग प्लेस असेल तरच पुढे विअर येणार आहे, नाहीतर विअर येणार नाही. आता ऑन अ गुगल मॅप दुसरा प्लेस कोण आहे, म्हणजे ऑन गुगल मॅप नंतर विअर येणार आहे, म्हणजे क्यू नंतर लगेच पी पाहिजे, क्यू नंतर पी हित आहे, क्यू नंतर पी हित नाही. माझा आन्सर नंबर सी, बाकी काय का असं ना. ओके, माझा आन्सर नंबर सी आहे बरोबर. त्यांनी कितीही दिलेला असू द्या, काही घेणं नाही, कारण का इथं बसतं इथे बघा, आर ने वाक्य सुरुवात होणार आहे, अँड ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑन अ गुगल मॅप विअर वन कॅन फाइंड द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ बरोबर 6500 ट्रेन्स ऑन अ रिअल टाइम बेसिस. आन्सर नंबर सी. हे पण मस्त आहे, इथं कदाचित आन्सर दिलेलं असू शकतंय बरोबर, पण इथं कसं होतंय बघा, क्यू दिलंय त्याच्यानंतर आर दिलंय, बाकी पीएस आहे असं आहे. इथं थोडंसं कन्फ्युजन आहे, हे पण आन्सर दिलेलं असू शकतंय, मी चेक केलेलं नाही.
पण आन्सर माझं सी नंबर असणार आहे, कारण तिथं ते परफेक्ट बसते. ओके, चला या पद्धतीने संकल्पना आहेत. या सेशन मध्ये आपण थांबणार आहोत. ओके, या सेशन मध्ये आपण थांबणार आहोत. नेक्स्ट सेशन मध्ये आणखी चांगल्या पद्धतीनं ओके वेगवेगळ्या पद्धतीची थोडी डिफिकल्ट एक्झाम्पल्स घेऊन आपल्याला करायचं आहे. आता मागे पुढे केल्याशिवाय मी डायरेक्ट उत्तर सांगून नाही चालणार आहे. प्रश्न सोडवत असताना मागे पुढे गेल्याशिवाय चुकल्याशिवाय आपल्याला त्याचा सेन्स नाही डेव्हलप होत. हे का नाही ते का नाही, तर डायरेक्ट एक्झाम नाही आपली. एक्झाम मध्ये या गोष्टी तुम्हाला अप्लाय करता आल्या पाहिजेत आणि त्याच्याकरिता या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणून इथं एवढे क्वेश्चन आपले झालेले आहेत. टॉपिक काय तो समजलेला आहे. नेक्स्ट टॉपिक मध्ये काय करणार आहे आपण, आणखी सगळे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स काय करणार आहोत याच्यामध्ये घेणार आहोत. ओके, थँक्यू सो मच. या सेशन मध्ये आपण इथं थांबतोय. पुन्हा भेटू मित्रांनो. ओके, पॅराजंबलच्या नेक्स्ट टॉपिक मध्ये. ओके, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट याच्यामध्ये. ओके, चला, काय हरकत नाही, थांबू आपण. ओके, व्हेरी गुड. चला, ओके.